Hello everyone, welcome back to my YouTube channel. How are you all? Hope you are doing very well. सो फायनली माझं जे ॲडमिशन आहे हे कॅप वनमध्येच झालं आहे. ओके, आणि जसं मी सांगितलं होतं की मला 85% मी नाशिकचेच कॉलेज बघत होती, जे मला मिळत पण होते बाकीचे एक्सेप्ट के वाकवरून मिळत होते मला, बट मी नाही घेतले जस्ट बिकॉज ऑफ मेनी कंडिशन लाईक फायनान्शियल वगैरे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलली. सो माझं ॲडमिशन हे मी इथल्या इथे म्हणजे ॲप्रोक्स मला डेली ट्रॅव्हल करावं लागेल. हे मी SNGB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक चांदवडमध्ये घेतलेलं आहे, चांदवडमध्ये. आणि सो इथं माझं ॲडमिशन झालं आणि माझी जी ब्रांच आहे ओके, सो माझी जी ब्रांच आहे ती मला मेन ब्रांचला ॲडमिशन भेटलं, दॅट इज कम्प्युटर सायन्स. आणि तसं कारण त्याचा जो कट ऑफ होता हा 79 होता लास्ट इयरचा आणि मला होतं 85, सो मला ऑल आउट होऊन गेला. जसं कॅप वनमध्येच माझं ऑटो फ्रीज झालं असं पण मला माहिती होतं की बाहेर तर घ्यायची नाही आहे. सो मी टाकून दिलं होतं की जस्ट लवकर होऊन जाईल म्हणजे ॲडमिशन प्रोसेस वगैरे. सो ते मला मिळालं, पण खूप हेक्टिक होतं, म्हणजे पूर्ण दिवस लावून गेला हे काउंटर ते अँड झालं. संध्याकाळपर्यंत पूर्ण झालं होतं. आणि इथून तर तिथपर्यंत मला ॲप्रॉक्स 1 आवर लागेल, म्हणजे बसने. इथून घरापासून तर इथं स्टॉपपर्यंत पाय जायचं आणि तिथं कॉलेजची बस वगैरे बघू, आता कॉलेजची बस वगैरे नाही तर बसचा पास बघू. ते कॉलेजची बस वगैरे घर म्हणतात तर आहे घरी की कॉलेजची बस, सो दॅट इज असो ओके. सो 1 आवर इथून लागेल कॉलेजपर्यंत पोचायपर्यंत. आणि इथून घरून चालत जायचं ते 15-20 मिनटं, म्हणजे जायचा 1 तास आणि यायचा 1 तास. सो ओके, ठीक आहे, चालेल. इतकं काही जास्त लांब डिस्टन्स पण नाही आहे, तर मला हे परवडून जाईल, म्हणजे डेली ट्रॅव्हल पण. आणि तर हां, हे कॉलेज मला मिळालं आणि आपलं काय आपलं कॉलेजचा युनिफॉर्म जो कंपल्सरी आहे आणि अटेंडन्स पण 75 to 80% अटेंडन्स आहे. म्हणजे अटेंडन्सच्या बाबतीत वगैरे स्ट्रिक्ट खूप कॉलेज आहे, चांगलं कॉलेज आहे. प्लेसमेंटची बात केली तर प्लेसमेंट ॲव्हरेज आहे, जास्त करून मेकॅनिकलचं प्लेसमेंट झालेलं आहे तिथे, जसं मी विचारलं होतं वगैरे, तर मेकॅनिकलचं जास्त झालं आहे. बाकी ॲव्हरेज प्लेसमेंट आहे, ही गोष्ट आहे. सो ठीक आहे, ते तर आपण 4 इयर्स स्टडी करायचाच आहे. सो आय एम ओके विथ दॅट, आय एम हॅपी ऑल्सो. सो दिस इज ऑल फॉर टुडे अँड बाय बाय.